पिंजरा पिंजरा रे. माझ्या मते तुम्हाला पहिल्यांदाच एवढी मोठी विश्रांती मिळाली. अहो मग एन्जॉय करा नाही विश्रांती. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांची सेवा करत आलाय, तर इतरांना तुमची सेवा करू द्यात. घ्या. आनंदी, अगं तुला असे मोकळे केस सोडताना पहिल्यांदाच पाहते मी. खरंच असेच मोकळे केस सोडत जा, छान दिसतास तुला. चहा दे त्याला. चहा घे आणि जा. पाहिलं घरात आलेल्या पाहुण्यांना कसं वागवतात ते. नीर, अरे तू काय पाहुणा आहेस का? अरे या घरचा जावई आहेस तू. हो पण होणार आहे ना. काय? नाही ते जावयावरनं मला एक खूप महत्वाचं काम आठवलं, ते मी करून येतो. आपले ग्रह बदलले, परिस्थितीचं प्रत्येक दान त्यांच्या बाजूने पडतंय. त्यामुळे आपण काहीही केलं ना तरी त्यांचंच पारडं भारी असणार आहे. हक्काचं काही म्हणणं असलं तरी मला आनंदीशीच लग्न करायचं, कुठल्याही परिस्थितीत. हक्का नाही म्हणाली तरी मी दुसरा कुठला तरी मार्ग शोधून काढीन, पण आनंदीशीच लग्न करेन. मला आणखीन काय काय करावं लागणार आहे हक्काला भेटल्यानंतरच कळेल. अरे पण आपण एवढा विचार का करतोय? आपला जाऊन फक्त निर्णय ऐकवायचा तिला. आता हा डाव माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी जिंकणार आहे मी. तुझ्या अपमानाची परतफेड करण्यासाठी जिंकणार आहे. नारायणी, नीट विचार कर आणि निर्णय घे, कारण कदाचित तुला काही गोष्टी चौकटीच्या बाहेर पडून कराव्या लागतील. मम्मा, माझ्या संसाराची चौकट आता खिळखिळीत झाली आणि ती तोडून जर का मला काही करावं लागलं ना तर मी ते सुद्धा करायला तयार आहे. बोल. काय ग, कुठं हरवलीस? काय 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 झालं? काय झालं नाही, पण आता होईलच वाटतंय. काय होईल? आनंदे, काय होईल काय झालं हे समजे प्रश्न म्या तुला विचारायला पाहिजे, तू नाही. माझ्या डोक्यात जो विचार आहे ना, तसं जर का सगळं झालं ना तर तुझा हा होकार आपण अत्यंत सहजपणे नकारात बदलू शकतो. पण जास्त काही बोलला तर मी अजिबात खपवून घेणार नाही. तुझं काय चाललंय? अगं समोरचा माणूस आला नाही, तो काही बोलला नाही, तू आराखडे बांधून मोकळी कशी होतेस? ते काय आपल्या दोघींची बाजू नाही घेणार आहेत, ते आनंदीचीच बाजू घेणार आहेत ते दोघे. अगदी बरोबर बोललीस नारायणी. इथे आम्ही दोघं फक्त आनंदीची बाजू मांडायला आलो. तुला नारायणी बरोबर संसार करायचा नाही, कारण तुला ती पोरगी आवडते. अरे पण तुला ती एवढी आवडते तर तिच्याबरोबर राहा ना. तुला कोणी अडवणार नाहीये. या एवढ्याशा कारणासाठी नारायणीला डिवोर्स द्यायची काय गरज आहे? वीर मामा बरोबर बोलते. आम्ही तुला कुठल्याही कायदेशीर गोष्टीत नाही अडकवणार. तुला जे काय करायचं ना ते तू कर. ते पास झाला नारायणी. खूप झाली आहे तुमची नाटकं. शेवटचं सांगतोय तुला, मुकाट्याने डिवोर्स पेपर्सवर साईन कर. नाहीतर तुझ्या मम्माला तर या घरातनं जावं लागेलच. शिवाय तुझ्या विरुद्ध मी जी पोलीस कंप्लेंट केली आहे ना, ती केसही ओपन केलीच असं समज. तुझ्या घरी जे काही सामान आहे ते फक्त मला घेऊ दे. किती नाही म्हटलं तरी तुझ्या घरच्यांची परमिशन मला घ्यावीच लागणार आहे. एवढे संस्कार आहेत माझ्यावर. मलाही तुझ्यासोबत राहण्यात काडीचाही रस नाहीये. खड्ड्यात गेलास तू, आणि तसंही तुझ्या घरचे तू नीचच आहात. नीचपणा म्हणजे काय ना, तो तू अजून पाहिलेलाच नाहीयेस. एक काम कर, संध्याकाळपर्यंत तुझं सामान घेऊन जायला येऊच नकोस, आणि मग मी तुला दाखवतो नीचपणा कशाला म्हणतात. त्या मूर्द्या नाही याला आणलं तुला जेव्हा फडावर आणली ना तेव्हा एवढीशी होतीस ग. तेव्हाच मी म्हंटल होतं मावशीला, म्हातारे लई मोठ्या घरची दिसते, एकदम खानदानी हाय. हे बघ गुलाब, ते मला काय जास्त कळत नाही ग, पर खानदानीपणा चेहऱ्यावर थोडी असतो, तो एखाद्याच्या वागण्या आणि बोलण्यात असतो. तू काय कमी खानदानी आहेस का? पिंजरा